फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांचे मुद्दे नका पडू देऊ. संयम सुटला तर आम्हाला राज्यात वेगळं आंदोलन करावं लागेल. शेवटी जातीच्या लेकरापेक्षा मोठं आम्हाला काय नाही. तुम्हाला थोडं तरी वाटायला पाहिजे. तुमच्या घरातल्या लेकरासारखं आमच्या घरातलं लेकरू का समजत नाही तुम्ही आरक्षणाच्या बद्दल? असू दे, तुम्हाला काही द्वेष असेल, राग असेल तर ते नंतर बघा ना. पण लेकरांनी काय केलं राव? गोरगरिबांच्या लेकर धड आत्महत्या करायला लागलेत मराठ्यांचे. आमचं संपायला लागलेत. हात मोडला, पाय मोडला, ठीक आहे, काय वाटत नाही, मोडू द्या. हात मोडला, पाय मोडला असं म्हणता येईल. नीट करू, दवाखान्यात नेऊ. एका आईचं, एका बाप्पाचं काळीच गेलं, सोन्यासारखं लेकरूच गेलं, तरी तुम्हाला मायादा येत नाही मराठ्यांविषयी. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, उद्या मंगळवारी बुधवारी ज्या मागण्या झाल्यात गॅजेटच्या, त्या पटकन लागू करा. त्या शिंदे समितीला कशाला बसून ठेवलं तिथं? साधे साधे जाणून बुजून कामं करत नाहीत. याच्या तुमच्यामुळे आत्महत्या व्हायला लागल्यात. मग आमचे पोरं मग तुमच्यामुळे मरायला लागले. तुम्ही फक्त देतो म्हणता आणि देत नाहीत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जाणून बुजून आमच्या मराठ्यांच्या पोरांच्या आत्महत्यात सुद्धा राजकारण करायला लागला. त्यांच्यावर नको हो खेळू, त्यांच्या बलिदानावर नका खेळू. मी हात जोडून सांगतो तुम्हाला फडणवीस साहेब, त्यांच्यावर कशाला राजकारण करता? त्यांच्या बलिदानावर कशाला ते टाळीवरचं लोणी खाल्लं असं तुम्हाला मर्यादा द्या. तुमच्या घरातलं लेकरू, मराठ्यांच्या घरातलं समजा. तुम्ही ज्या सगळ्या केसेस पासून, गॅजेट पासूनच्या आणि शिंदे समितीला कामाला लावून मंगळवारी बुधवारी उद्या तातडीनं ते मार्ग काढा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण माझे माणसं पोरं मरायला लागलेत, मरायला. हात पाय नाही मोडला त्यांचा मुख्यमंत्री साहेब. नसता आंदोलन उग्र करावं लागेल ना मला राज्यात, आणि माझ्या जातीपेक्षा काय मोठं नाही. मी नसतो विनीत, मग मी सुरू करेन. माझे हात जोडून शेवटची विनंती आहे की तुम्ही तातडीनं ते मंगळवारी बुधवारी मार्ग काढा. कारण आमचे लेकरं मरायला लागलेत, लेकरं. आणखीन आत्महत्यांचे पैसे द्यायला तयार नाहीत. तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना वेठीस धरू नका. तुम्ही समजून घ्या. जर संयम सुटला तर मी सरकार फारकार काहीच बघणार. आणि मराठा बांधवांना विनंती, लेकरा हो, नका रे आत्महत्या करू. तुम्ही आरक्षणच देतो, दम धरा. हो दे रिपीट, 1 वर्ष रिपीट होईल. फक्त इथून पुढं मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या करू नका. आई बापासाठी तुम्ही गरजेचे आहेत, माझ्यासाठी गरजेचे. माझा शब्द आहे का? फक्त आत्महत्या करू नका. तुम्हाला किती बळी पाहिजेत नेमकी? तुम्हाला काहीच वाटत नाही का? अरे माणसं मेलेत, माणसं. किमान माणसं मेल्याच्या नंतर, विद्यार्थी आत्महत्या करायला लागल्याच्या नंतर तरी माणसाला एका माणसाचं काळीच पाहिजे. स्वतःच्या घरात तुमच्या जसे लेकर आहेत तसे दुसऱ्याच्या गरीब मराठ्यांचे लेकर सुद्धा तुमचे लेकर समजावा. मुख्यमंत्री तुम्ही विनाकारण जर संयम ढळला तर आम्हाला नाविलाजानं वेगळ्या पद्धतीचं भयंकर आंदोलन करावं लागेल. माझी हात जोडून विनंती करतो मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांना की तुम्हाला किती बळी घ्यायचे? चिल्लर चालर कामासाठी 4-2 जणांनी जर आत्महत्या केल्या दुसऱ्या कामासाठी, तर राजकीय त्यांचे कामं करता तुम्ही. आणि इथं आम्ही राजकारणासाठी आत्महत्या नाही होत. इथं स्वतःच्या आईबापानं बघितलेलं स्वप्न, लेकरानं अभ्यास केला रात्रंदिवस, त्यांनी स्वप्न बघितलं नोकरीचं, ते त्याच्या हक्कासाठी, त्याच्या भविष्यासाठी, त्याचं आयुष्य घडवण्यासाठी आरक्षण मागताय. मुख्यमंत्री तुम्ही आरक्षणच देत नाही. ही कोणती मगरुरी? इतका वाईट आणि कुविचार मराठ्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल मुख्यमंत्री आणि सरकारकडून असायला नाही पाहिजे. भावना शून्य होऊ नका देवेंद्र फडणवीस साहेब. तुम्ही जर पोर आत्महत्या करायला लागले, काल 3-4 आत्महत्या झाल्या, जर मराठ्यांचे पोरच मरायला लागले तर काय करायचं सरकारचं तुमच्या? आम्हाला मग आमचे पोरच जर मरायला लागले तर आम्हाला तुमच्या सरकारचं करायचं काय? मग आम्हाला विनाविलाजानं तुमच्या विरोधात वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून तुम्हाला जेरीस आणावं लागेल. तुम्ही आरक्षण द्या. मी विशेष मुख्यमंत्र्यांना आज जाहीरपणानं सांगतो, या पुढच्या काळात तरी माझ्या मराठ्यांच्या विद्यार्थिनीची आत्महत्या आरक्षणासाठी झाली नाही पाहिजे. यासाठी तुम्ही तातडीनं आता आरक्षण द्या, नसता आमचा संयम सुटणार. आम्ही आमचे माणसं मरायला लागले, ठीक आहे, एखाद बार हात मोडला, बोट मोडला, पाय मोडला, ठीक आहे. पण जर आता आमच्या आत्महत्या व्हायला लागला, माणसंच काय संपायला लागले, तर तुम्ही जर मजा बघणार असलात, मजा मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जर आमचे लेकरांनी आत्महत्या केल्या त्याची जर मजा बघणार असलात तर ते फळं भोगावं लागणार. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, उद्या परवा कॅबिनेट आहेत, ज्या 4-5 मागण्या गॅजेटच्या आता त्या केसेसच्या शिंदे समितीची, की उद्या मार्गी काढायला सुरुवात करा.
माझे लेकर कायमचे आयुष्य संपवायला लागले. तुम्हाला मी शेवटचं सांगतो, नसता आता आमचा संयम सुटणार.